नेक्स्ट टॉपिक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अगदी छोटा टॉपिक आहे, फक्त काही बेसिक गोष्टी इथे आपल्याला डिस्कस करायच्या आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, याला UCM असं सुद्धा लिहितात, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? मोशन काय असतं आपल्याला माहिती आहे. मोशन म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होतोय किंवा इफ ऑब्जेक्ट इज चेंजिंग इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग देन दॅट ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन, हे आपल्याला माहिती आहे. सर्क्युलर म्हणजे काय? एका सर्कलच्या अलॉंग जर हे मोशन होणार असेल तर त्याला आपण बोलणार सर्क्युलर मोशन. ओके, सिम्पल आहे. लिनियर मोशन म्हणजे काय? एका स्ट्रेट लाईनमध्ये जे मोशन होते तिला आपण बोलतो लिनियर मोशन. त्याच पद्धतीने सर्क्युलर मोशन म्हणजे काय? सर्कलच्या अलॉंग जर एखादी मोशन होत असेल त्याला आपण बोलणार सर्क्युलर मोशन. देन व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? आपण हे इथे लिहूया. इफ an object is moving at constant speed along a circular path then it is said to be in uniform circular motion. सो अशी सर्क्युलर मोशन की ज्याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट आहे त्याला आपण बोलणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सिम्पल वर्ड्समध्ये, इफ अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ॲट अ कॉन्स्टंट स्पीड, एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होतोय अलॉंग अ सर्क्युलर पाथ, एखादा सर्क्युलर पाथच्या अलॉंग तो एका कॉन्स्टंट स्पीडने जर मूव्ह होतोय देन इट इज सेड टू बी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्या केसमध्ये आपण बोलू की तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तो परफॉर्म करतोय. समजलं? बघा, मोशन, आता मुव्हिंग मोशन, त्यानंतर कॉन्स्टंट स्पीड, सो हे युनिफॉर्म, आणि अलॉंग अ सर्क्युलर पाथ हा जो वर्ड आहे सो दॅट इज सर्क्युलर. तर या सगळ्या गोष्टी कंबाईन करून आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अशा पद्धतीने लिहू शकतो. ओके, क्लिअर आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? एकदम सिम्पल एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपलं जे घड्याळ असतं, घड्याळमध्ये जो सेकंड काटा असतो, बरोबर, घड्याळमध्ये जो सेकंड काटा असतो तो सारखा असा मूव्ह होत राहतो ॲट अ कॉन्स्टंट स्पीड, बरोबर. तर ही झाली हा जो घड्याळाचा हा जो काटा आहे किंवा याला आपण बोलू सेकंड हँड, या सेकंड हँडची जी मोशन आहे सो दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, हे एक एक्झाम्पल झालं. अजून अनदर एक्झाम्पल, आपले जे सॅटेलाईट असतं, आर्टिफिशियल सॅटेलाईट, हे सॅटेलाईट पृथ्वीच्या भोवती, अर्थच्या भोवती एका कॉन्स्टंट स्पीडला कंटिन्युअसली फिरत असतात. सो दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अजून एक्झाम्पल झालं तर आपल्याला माहिती आहे की ॲटम असतो, ॲटममध्ये सेंटरला हा न्यूक्लियस असतो आणि त्यानंतर याच्या अराउंड इथे इलेक्ट्रॉन असतो. लेट्स से एक इलेक्ट्रॉन इथे आहे. तर ही जी मोशन आहे, मोशन ऑफ ॲन इलेक्ट्रॉन अराउंड न्यूक्लियस इन ॲन ॲटम इज अगेन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे एक्झाम्पल आहे. अजून आपण काय एक्झाम्पल देऊ शकतो? आपली जी बायसिकल असते, सायकल असते, सायकल ज्यावेळेस एका कॉन्स्टंट स्पीडला चालत असते त्यावेळेस तिचं जे व्हील असतं, या व्हीलवरचा कोणता एक पॉईंट कन्सिडर करा तुम्ही, तर हे जे व्हील असतं, सो दिस इज अगेन केस ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. असे बरेचसे एक्झाम्पल आपल्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे मिळतील. ओके, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये इम्पॉर्टंट काय, आपण काय बघितलं, स्पीड कॉन्स्टंट असतो. मग आता हा स्पीड आपण कसा फाइंड करणार? आपल्याला माहिती आहे स्पीड म्हणजे काय असतो. स्पीड आपण कसा फाइंड करतो? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम, करेक्ट. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम, दिस इज फॉर्म्युला फॉर स्पीड. आता ज्या वेळेस सर्क्युलर मोशन आहे, ओके, सपोज एक ऑब्जेक्ट आहे, त्यांनी इथून मूव्ह व्हायला सुरुवात केली, इथून त्याची सर्क्युलर मोशन स्टार्ट झाली आणि त्यानंतर एक पूर्ण रोटेशन करून तो परत इथे येतोय. ओके, एक पूर्ण रोटेशन करून इथे येतोय इन टाइम टी, फाईन. तर ह्या केसमध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे याचा स्पीड काय असणार आहे? सो दॅट स्पीड इज इक्वल टू, हे जे त्यांनी ह्या पोझिशनपासून सुरुवात केली परत तो ह्याच पोझिशनला येतो, म्हणजे असं एवढा पूर्ण सर्कमफरन्स तो कव्हर करतोय. ओके, हा काय झाला सर्कमफरन्स, सर्कलचा सर्कमफरन्सच्या अलॉंगच तो मूव्ह होतोय ना, सर्कलच्या अलॉंग मूव्ह होतो, म्हणजे सर्कमफरन्स एवढं जे डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स तो कव्हर करतोय. सर्कमफरन्सचं डिस्टन्स म्हणून इथे आपण डिस्टन्सला काय मेन्शन करू शकतो, हिअर फॉर सर्क्युलर मोशन इट सर्कमफरन्स अपॉन टाइम. सपोज या सर्कलची रेडियस आहे आर, तर सर्कमफरन्स आपल्याला माहिती, सर्कमफरन्स काय असतो 2πr, आणि टोटल टाइम टेकन टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन इज टी अँड देअरफॉर 2πr अपॉन टी. तर हा झाला फॉर्म्युला स्पीड फाइंड करण्यासाठी
इन केस ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन समजलं. सगळ्यात आधी आपण काय बघितलं, व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन आहे म्हणजे सर्कलच्या अलॉंग असणार आहे, युनिफॉर्म आहे म्हणजे कॉन्स्टंट स्पीडने ते होणार आहे. त्याचे आपण एक्झाम्पल्स बघितले. एक्झाम्पल आपण सगळ्यात सोपे एक्झाम्पल कोणते, घड्याळाचा जो सेकंड काटा असतो तो काटा असा कंटिन्युअसली मूव्ह होत असतो ॲट कॉन्स्टंट स्पीड. सो दिस इज एक्झाम्पल. आर्टिफिशियल सॅटेलाइट. त्यानंतर ॲटममध्ये न्यूक्लियसच्या अराउंडचा इलेक्ट्रॉन मूव्ह होतो, दॅट इज वन एक्झाम्पल. बायसिकलचं जे व्हील, सायकलचे जे व्हील असतं त्या व्हीलवरचा कोणता जरी पॉईंट आपण बघितला, ज्यावेळेस बायसिकल कॉन्स्टंट स्पीडला मूव्ह होते तेव्हा तो जो पॉईंट आहे तो पॉईंटसुद्धा एका कॉन्स्टंट स्पीडला मूव्ह होणार आहे, म्हणजे ही झाली अगेन केस ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यानंतर आपण बघितलं, आपण बोलतोय की इथे कॉन्स्टंट स्पीड असतो, मग स्पीड आपण कसा कॅल्क्युलेट करणार. स्पीड म्हणजे असं डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स म्हणजे टोटल सर्कमफरन्सच्या अलॉंगची लेंथ किंवा ती पाथ लेंथ, त्यामुळे ती असणार आहे 2πr अपॉन टी, आर असणार आहे रेडियस. हे झालं स्पीड आपण कसं कॅल्क्युलेट करणार. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे वेलॉसिटीबद्दल. आपण फक्त स्पीड बोलतोय. व्हॉट अबाउट वेलॉसिटी. सर्क्युलर मोशनमध्ये किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटीचं काय असतं. सो आपल्याला माहिती वेलॉसिटी म्हणजे काय असतं. आपण बोलतो वेलॉसिटी स्पीड विथ डायरेक्शन, राईट. स्पीड तर आपला कॉन्स्टंट आहे. व्हॉट अबाउट डायरेक्शन. डायरेक्शनचं काय. आपण जर ही केस केली, घड्याळाची केस कन्सिडर केली. हा सेकंड हँड आहे. हा सेकंड हँड असा कंटिन्युअसली कॉन्स्टंट स्पीडला असा मूव्ह होते. बट जर तुम्ही इथे बघितलं, प्रत्येक वेळेस आधी त्याची ही पोझिशन होती, आता ही पोझिशन झाली, अशा पद्धतीने या काट्याची पोझिशन चेंज होत आहे आणि प्रत्येक वेळेस त्याची डायरेक्शन बदलते. ओके, स्पीड तर कॉन्स्टंट आहे, बट प्रत्येक ठिकाणी हा जो टीप आहे ह्या टीप जर तुम्ही चेक केला तर याची डायरेक्शन प्रत्येक ठिकाणी चेंज होते. सो थोडक्यात काय आपण असं बोलू शकतो की या केसमध्ये जरी आपला स्पीड कॉन्स्टंट असला तरी डायरेक्शन काय आहे, डायरेक्शन इज चेंजिंग. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये डायरेक्शन ही चेंज होत असते. त्यासाठी तुम्ही हे घड्याळाचं एक्झाम्पल देऊ शकता की घड्याळाचा जो काटा असतो, सेकंड हँड असतो, तो जसं मूव्ह होतो एका कॉन्स्टंट स्पीडला तो मूव्ह होतो, बट त्याची पोझिशन जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याची डायरेक्शन ही डायरेक्शन प्रत्येक वेळेस चेंज होते. आणि आपण बघितलेलं की ज्या वेळेस स्पीड कॉन्स्टंट असेल आणि डायरेक्शन चेंज झाली, त्या केसमध्ये वेलॉसिटी जी आहे, वेलॉसिटीसुद्धा असणार आहे चेंजिंग वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही राहत. तुम्हाला आठवतं आपण ज्यावेळेस वेलॉसिटी बघितले तर आपण वेलॉसिटीवर स्पीड आणि डायरेक्शनचा काय फरक पडतो, काय इफेक्ट पडतो ते बघितलं. त्यामध्ये आपण कॉम्बिनेशन बघितलं की स्पीड कॉन्स्टंट राहिला, डायरेक्शन चेंज झाली, डायरेक्शन कॉन्स्टंट राहिली, स्पीड चेंज झाला किंवा दोन्ही चेंज झालं तर काय होणार आहे, त्याच्या अकॉर्डिंग स्पीड कॉन्स्टंट आहे, डायरेक्शन चेंजिंग आहे, म्हणजे वेलॉसिटी ऑब्व्हियसली चेंज होणारच आहे. एक फॅक्टर कॉन्स्टंट आहे, दुसरा फॅक्टर चेंजिंग आहे, त्यामुळे त्याचा इफेक्ट काय असणार की वेलॉसिटी ही चेंजिंग असणार आहे. त्यामुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड कॉन्स्टंट असतो, वेलॉसिटी कधीच कॉन्स्टंट नसते, कारण डायरेक्शन इथे चेंज होत राहते. हे क्लिअर असू द्या. ओके, स्पीड कॉन्स्टंट, वेलॉसिटी इज नॉट कॉन्स्टंट. फाईन. आता चेंजिंग वेलॉसिटीमध्ये चेंज होतं, याच्यावर लगेच आपल्या काय लक्षात आलं पाहिजे, वेलॉसिटी चेंज होते म्हणजेच काय, तिथे काय असणार आहे, ॲक्सेलरेशन. करेक्ट. कारण ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाईम. वेलॉसिटीमध्ये चेंज होतं, त्यामुळे ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सेलरेशन असणार आहे. त्यामुळे आपण बोलू शकतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दिस इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. ओके, समजलं. याला आपण बोलू शकतो ॲक्सेलरेटेड मोशन, कारण वेलॉसिटी चेंज होते, वेलॉसिटी चेंज म्हणजे ॲक्सेलरेशन त्यामध्ये आलं आहे. ओके, क्लिअर. इथपर्यंत सिम्पल आहे अगदी. आता यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट बघायची की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जो पार्टिकल किंवा जो ऑब्जेक्ट मूव्ह होत असतो त्याची डायरेक्शन कोणती असते. तर ते बघण्याआधी आपण एका गोष्टीची रिव्हिजन करू. मोस्टली तुम्हाला ते माहितीच असणार आहे. सर्कल असतो. ओके, सर्कलची सपोज ही रेडियस आहे. ओके, तर या सर्कलसाठी जर मी टँजंट कन्सिडर केली, टँजंट काय असते, टँजंट म्हणजे अशी लाईन की जी सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करते. ओके, अ लाईन टचिंग सर्कल ॲट अ सिंगल पॉईंट इज कॉल्ड ॲज टँजंट. त्याला बोलतात टँजंट. त्यामुळे जर मी ही रेडियस कन्सिडर केली तर ही एक टँजंट असू शकते. त्यानंतर ही सुद्धा एक टँजंट असू शकते, एका पॉईंटमध्ये टच होणारी. इथे जर मी कन्सिडर केला तर ही एक टँजंट असू शकते, एका पॉईंटमध्ये टच होणारी. तर अशा पद्धतीने सर्कलला खूप साऱ्या टँजंट पॉसिबल असतात. आणि टँजंट म्हणजे काय,
कोणती एक लाईन की जी सर्कलला एका पॉईंटमध्ये टच होते. जर मी अशी एक लाईन ड्रॉ केली एका पॉईंटमधून पास होणारी, तर ही सुद्धा असणार आहे टँजंट. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट काय असते की सर्कलची जी रेडियस असते ही रेडियस टँजंटला नेहमी परपेंडिक्युलर असते. ओके, सर्कलची रेडियस आणि टँजंट ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या एकमेकांना नेहमी परपेंडिक्युलर असतात. तर दोन गोष्टी लक्षात घ्या. टँजंट म्हणजे काय, सर्कल एखादी लाईन सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करत असेल अशी बाहेरच्या साईडनी, सो दॅट इज अ टँजंट. आणि रेडियस आणि टँजंट हे दोघं एकमेकांना नेहमी परपेंडिक्युलर असतात. सर्कलला इन्फायनाईट टँजंट असू शकतात. हा जो पॉईंट कन्सिडर केला तर ह्या पॉईंटमधून पास होणारे एक टँजंट मी ड्रॉ करू शकते, ह्या पॉईंटमधून पास होणारे एक टँजंट मी ड्रॉ करू शकते. ओके, रेडियस आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला डायरेक्शन बघायची आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जो ऑब्जेक्ट असणार आहे त्या ऑब्जेक्टच्या वेलॉसिटीची डायरेक्शन आपल्याला बघायची आहे. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर यासाठी टेक्स्टबुकमध्ये एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की एक डिस्क घ्या. ओके, एक पुठ्ठ्याची अशी डिस्क बनवा. त्यानंतर याचा जो ॲक्सिस असणार आहे, म्हणजे असं हा ॲक्सिस असणार आहे ना, त्या ॲक्सिसच्या अलॉंग काहीतरी इथे असं सपोर्ट बनवा, एखादी पिन वगैरे टाका आणि त्याला असा सपोर्ट बनवा. थोडक्यात काय, आपल्याला ह्या सपोर्टवरती ही जी डिस्क आहे ती आपल्याला फिरवायची आहे. ओके, त्यानंतर एक कॉईन घ्या, 5 रुपयाचा कॉईन घ्या. तो कॉईन इथे ठेवा डिस्कवरती, एजवरती हा कॉईन ठेवा. आणि त्यानंतर ही जी डिस्क आहे ना ही रोटेट करा, अशी फिरवा ॲट युनिफॉर्म स्पीड, कॉन्स्टंट स्पीडला फिरवा. आणि आपण ज्यावेळेस ही डिस्क फिरवू त्यावेळेस काय होणार आहे, हा जो कॉईन आहे हा कॉईन बाहेर पडणार आहे डिस्कवरनं. ठीक आहे, कॉईन बाहेर करून बघा तुम्ही, हा कॉईन बाहेर पडणार आहे. आणि हा कॉईन बाहेर ज्यावेळेस पडेल तर आपल्याला तो कॉईन बाहेर पडणं, त्याची आपल्याला काय चेक करायची, डायरेक्शन चेक करायची. कॉईनची आपल्याला डायरेक्शन चेक करायची. एकदा कॉईन बाहेर पडला, अगेन तो कॉईन घ्या, त्यानंतर तो सम डिफरंट पोझिशनला ठेवा. लेट्स से इथे ठेवला मी, या पोझिशनला तो कॉईन ठेवला. नंतर अगेन ती डिस्क फिरवा. त्यानंतर कॉईन कोणत्या दिशेला पडतोय ते चेक करा. इथे घ्या, इथे कॉईन ठेवा. त्यानंतर अगेन रोटेट करा. त्यानंतर तो कोणत्या दिशेला पडतोय ती डायरेक्शन चेक करा. हा एक एक्सपेरिमेंट त्यांनी दिलेला आहे. आणि ह्या डायरेक्शन चेक केल्यानंतर तुम्हाला काय यामधून काय समजतंय ते बघा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा एक एक्सपेरिमेंट आहे. किंवा अजून एक सिम्पल एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. एक दोरा घ्या मोठा, त्याला एक बॉल बांधा. ओके, बॉल दोऱ्याला बांधून तो असं गोल गोल फिरवा. ट्राय करा की तुम्ही जो हात जो आहे तो कॉन्स्टंट स्पीडने फिरवता, म्हणजे त्यामुळे बॉलसुद्धा कॉन्स्टंट स्पीडला फिरणार आहे. आणि त्यानंतर तो फिरवता अचानक तो सोडून द्या. ओके, तिची दोरी ती हातातून सोडून द्या. आणि त्यावेळेस बघा की तुमचा जो बॉल आहे, बॉल कोणत्या दिशेने पडतोय, कोणत्या दिशेमध्ये तो पुढे जातोय ते. आणि मग त्यानंतर सपोज तुम्ही असं फिरवताय, या पोझिशनला असताना तुम्ही बॉल सोडला ती डायरेक्शन बघा, या पोझिशनला असताना बॉल सोडला ती डायरेक्शन बघा. आणि ह्या डायरेक्शन तुम्ही नोट करा आणि त्याच्यातून तुम्हाला काय समजतं ते बघा. ज्यावेळेस तुम्ही हे दोन्ही एक्सपेरिमेंट करा त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असतो, ओके, असं आपण फिरवत होतो आणि तो सोडून दिला, लेट्स से इथे तो कॉईन आहे किंवा इथे तो बॉल आहे, आपण तो सोडून दिला, तर त्या केसमध्ये हा जो बॉल आहे तो जो पाथ फॉलो करेल किंवा जी डायरेक्शन फॉलो करेल ती नेहमी असणार आहे टँजन्शियल टू दिस सर्कल. टँजन्शियल टू दिस सर्कल म्हणजे ही जी रेडियस आहे याला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये असं काहीतरी ती डायरेक्शन असणार आहे. ओके, जर सपोज तुम्ही ह्या पोझिशनला येऊन जरी बॉल सोडला, ओके, ह्या पोझिशनला बॉल सोडला, तर हा जो बॉल आहे हा बॉल नेहमी टँजंटच्या अलॉंग मूव्ह होणार आहे. ठीक आहे, आता तो इथे जाईल, वरती जाईल का खाली जाईल ते डिपेंड्स की तुम्ही कोणत्या पोझिशनमधून तो सोडताय. बट प्रत्येक केसमध्ये त्याची जी डायरेक्शन असणार ती डायरेक्शन नेहमी टँजन्शियल असणार आहे. म्हणजेच काय, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ऑलवेज टँजंट टू दी सर्क्युलर पाथ. ठीक आहे, समजलं. म्हणजे ज्यावेळेस डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन नेहमी जो सर्कल किंवा जो पाथ तो फॉलो करतोय त्याला टँजंटच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे, टँजन्शियल असणार आहे. ओके, आणि आपण याच्यामध्ये असं अजून बोलू शकतो की डायरेक्शन ऑफ मोशन इज चेंजिंग ॲट एव्हरी पॉईंट. डायरेक्शन ऑफ मोशन बघताय ना, डायरेक्शन जसं जसं तो मूव्ह होतो तर प्रत्येक वेळेस बॉल वेगवेगळ्या पोझिशनला पडतोय. सो डायरेक्शन ऑफ मोशन इज चेंजिंग ॲट एव्हरी पॉईंट. तर हे होतं बेसिक्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सिम्पल आहे. सर्क्युलर मोशन माहिती आहे, सर्कलच्या अलॉंग युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट स्पीड आहे. बट यामध्ये लक्षात घ्यायचं की स्पीड कॉन्स्टंट आहे बट वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे. वेलॉसिटी चेंजिंग आहे बिकॉज ऑफ डायरेक्शन.
आणि त्यानंतर वेलोसिटी चेंजिंग आहे म्हणजे ती असणार आहे ॲक्सेलरेटेड मोशन. कॉन्स्टंट स्पीड आहे तर स्पीड कसा फाईंड करायचा, सर्कलची लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स डिवायडेड बाय टाईम म्हणजे टोटल पाथ लेंथ डिवायडेड बाय टाईम दॅट इज कॉन्स्टंट स्पीड. त्यानंतर आपण बघितलेलं की ही जी डायरेक्शन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जो ऑब्जेक्ट असतो त्याची जी व्हेलॉसिटी असते त्याची आपण डायरेक्शन बघितली. ती डायरेक्शन नेहमी सर्कलच्या टँजंटच्या अलॉंगच असते. ज्या पोझिशनला तो पार्टिकल असेल त्या पोझिशनला त्याची जी व्हेलॉसिटी ही ऑलवेज टँजन्शियल असणार आहे. याचाच अर्थ काय, आपण असं बोलू शकतो की या सर्क्युलर मोशनमध्ये डायरेक्शन ऑफ मोशन प्रत्येक पॉईंटला चेंज होत असते.